हितू खूपच चांगलं आहे. अर्धा प्लास्टर थापून झालाय, बाकीचं थापायचं बाकी आहे. आम्ही निघालो. बाय. केला आणि काय म्हणताय सर्वांना बाहेर उभे केले. रडू आला रात्री आल्या गाईज. तिच्या स्कार्फला रेटिंग द्या. हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. येस, मी आलेली आहे घरी कारण पोरगी आहे ती मला बोली हितू खूपच चांगलं आहे. आणि शुभम मला सोडायला आलेला. मस्त नाश्ता झालेला आहे माझा, अर्धा मेकअप झालेला आहे आणि आता मी निघतोय. प्लास्टर थापून झालाय, बाकीचं थापायचं बाकी आहे. बाकीचं गाडी. येस. सो आता तयारी करतोय फटाफट. आम्हाला जायचंय वाड्याला लग्नाला. मी, मम्मी आणि पप्पा आम्ही तिघं चाललो आणि संध्याकाळी आहे सागावाला लग्न. ये अजून हिची आंघोळ पण नाही झालंय आणि शुभमला आहे काम, तरीही इथे राहिलाय हा उभा. नाही येताना मला नियू मी जास्त थांबणार नाही, माणसं आलेत अशी तशी. चलो चलो चलो. हा नाही तू दे ना चप्पल काढ. ओ आणि ह्या मम्मीची बाबा मेकअप वगैरे बघा मला बोलत होती, जसा ग्लो येतोय तिच्या चेहऱ्यावर. हा मला बोलत होती आणि स्वतः एवढा मेकअप बघ ना. हाय गाईज, वेलकम बॅक टू हिताक्षीची दुनिया. आणि त्याच्यात नियुक्तीचं काय, त्याच्यात नियुक्ती आलेली आहे. काल दीदीने गिव्ह अवे दिला पण मला ती बॅग देणार होती आणि तिने ती गिव्ह अवेला दिली. अफसोस. मी तुम्हाला दाखवते एक मिनिट. लुक हाव आय एम लुकिंग. तू बॅक कॅमेरा कसा होतो रे ह्याचा. मस्त पर्पल फुलं बघा, एकदम छान. आणि ह्या आम्ही अजून 2 कुंड्या आणल्यात. एक ही आणि हिला मस्त ह्याच्यात आहे ना, हाला मस्त फुलं येतात हे बघा. आणि ती बघा प्लॅस्टर लावलंय तोंडाला. आणि आमचा नवीन गुलाब दाखवू तुम्हाला. हा बघा, हा नवीन गुलाब आणलाय पण ह्याचे फूल थोडं खराब झालंय. आणि हे पिंक आणलाय, हा पण आलाय पण ह्याला नवीन येईल आता तेव्हा ते एकदम मस्त. आणि बघा वाडी ही आम्हाला येत नाही, ही आमच्याकडे येत नाही कारण की ही आता आम्हाला विसरलंय. काय खाऊ बिऊ आणायची पद्धत थोडी पण नाही तिला. खाऊ खाऊ येऊन इकडे माझा मेकअप थापून चाललाय. आणि फक्त ओव्हर ऍक्टिंग आहे कारण की आता कॅमेरा ऑन आहे. अरे पण आम्ही निघालो. बाय. गाडी तुझा खाऊ घेतले जरा मी खायला. ते पॉकेट कोणाची तयारी. दुपारी किती वाजता येशील गावात जाऊन ना. जेवली कशी 3 वाजता येऊ. असं 2:30-3 वाजता येऊन राहा. निघाले का मला फोन करा. वाड्याला आले का मला फोन करा. सगळं बंद करून घे. हॅलो, आम्ही पोहोचलो इथे. वाट बघतोय नवऱ्याची. त्यांच्या सोबतच आम्ही जाऊ. पप्पाने लावलाय त्यांना आणि माझी तयारी पण झाली. हा पुढे गेले रे गेले दादा गेले. लगेच सुरुवात नको करू तुम्ही. तुम्हाला ओळख करून देते. पप्पांचे खास फ्रेंड शिवाजी काका. त्यांच्या भावाच्या मुलाच्या लग्नात आम्ही चाललोय. चला काहीतरी गंमत सांगा तुमच्या कॉलेज डेजची आता आम्हाला. अरे आम्ही कॉलेजला असताना अरे टाकायला जातो चालल्या नारळी झाडावर चढायचो, नारळ पडायचो. गणपत काका पाहिजे होते, लगेच चालू झालं असतं. एकदा पिक्चर बघायला गेलेलो बरोबर नियमात बसलं नाही, नियमाचा भंग केला आणि काय म्हणताय सर्वांना बाहेर उभे केले रोडवर. एवढंच काय पेट्या पण बाहेर काढायला लावल्या होत्या. आनंदाचा क्षण. चिरंजीव रोहित आणि चिरंजीव कांक्षणी कीर्ती. चला. हॅलो. आणि आम्ही मस्त साखरपुड्याला गेलो. सुंदर असा साखरपुडा झालेला आहे, संपन्न झाला. त्यानंतर आम्ही गेलो प्राप्तीकडे. तुम्ही जर ओळखत असाल माझी एक मैत्रीण, तिला आत्ताच छोटू बेबी झालाय सो तिला बघायला जायचं होतं. सो तिकडे गेलो, मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्या हा चालेल घ्या 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 2 नारळ पाहिजे ना. आणि त्याच्यानंतर परत आता मी ते हॉलवर आलो जिथे त्यांच्या हळदी आहेत आणि ते फळं घ्यायला आता थांबलोय. मम्मीला ऑरेंज संत्री घ्यायचे आणि नारळ पाणी घेऊया, मस्त पिऊया आणि त्याच्यानंतर जाऊ घरी. ह्यांच्या मस्त हळदी असतात, म्हणजे आपल्या कशा थोड्या नॉर्मल, ह्यांच्याकडे म्हणजे सगळेच जण त्या स्टेजवर जातात, हळद लावतात, मागे पण सगळे बसलेले असतात, मज्जा असते.
मस्त शहाळ्याचं पाणी पिलं आणि पप्पाने थोडेसे फ्रुट्स घेतले. लेट्स गो, आता जाऊ घरी. मला जाम कंटाळा आला आणि माझा अवतार पण झाला आता. इकडून तिकडे तिकडून इकडे, बापरे थकलो. मम्मीची साडी एवढी भारी, सकाळी लावले त्याला अजून काय नाही. मम्मी चष्म्यात कशी दिसते बघा, मम्मी इकडे बघ. मम्मीला आता नंबर आहे, सो कंटिन्युअस चष्मा वापरते ती, असं कधी कधी फक्त नाही घालत. तर मी सांगत होती मम्मीची साडी आणि माझी एवढी डेंजर साडी आहे ना ही, म्हणजे थोडी हेवी आहे त्याच्यामुळे ती खालीच उतरते. मी किती वेळेस म्हणजे ती खोचले तरी ती खालीच खालीच चालू आहे तिचा. आता मला परत घालताना पिन लावायला लागणार आहे, तेव्हा ती नीट. हॅलो, कसं काय? अरे 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 अरे. आणि मस्त ऍपल बोरो झालेली आहेत. हाय कोको, किचन दिसणार आहे का मला? आणि काकानी कडिंगल आणि पपईची रोपं आणल्यात. थकलो, मला इतका कंटाळा आला ना, आलो चेंज केलं. आता घरी जायचं सागाव्याला. पप्पा तर परत आता बोईसरला चालले. तिकडे त्यांच्या शाळेतल्या एक मॅडम आहेत, त्यांच्या मुलीचं रिसेप्शन आहे. म्हणजे मला विचार पडतो की पप्पांना कंटाळा येतो की नाही. आम्ही वाड्याला जाऊन आलो आणि इतका घाण रस्ता, इतका घाण रस्ता, खूप खराब रस्ता आहे तो. आणि जस्ट जाऊन आलो. आता 1 तास फक्त होईल, 5:30 वाजता लगेच निघायचं आहे. मग पप्पा हितू सगळे तिकडे जाणार, मग ते सागावरूनच जातील, सो मला तिकडे सोडतील. आणि मम्मीची टोमॅटो, होय होय टोमॅटोच आहेत ना. येस, इतकी मस्त परसबाग झाले. आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. रेडी काय, मी तर अशीच आहे. बघून घ्या बाबा, बघून घ्या. कोणी मला कमेंट केली आणि सांगितली तू खूपच सुंदर आहे. तिने ती रडू आला रात्री आल्या आल्या ऐकून. मम्मी तू ब्लॉग बघत होती आणि ते त्याच मुलीचं आलं, तू तिची कमेंट वाचली. येस, सो मस्त असं गिव्ह अवे झाला. आता पालघरला गेलो की ते सगळे प्रोडक्ट आम्ही डिस्पॅच कर. मला इकीचा मेसेज आला, मम्मीने काकूसाठी एक सफरचंद आणि एक ऍपल घेतलंय. आणि आज पुन्हा एकदा आम्ही घरी आलेलो आहोत. काल रात्री गेलो, तयारी केली फटाफट, त्याच्यानंतर पूर्ण वेळ लग्नात. रात्री ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत चालू होता बेंजो आणि आम्हाला बिलकुलच झोपायला नाही. आणि 3 वाजेपर्यंत आम्ही बघत पण होतो डान्स सगळ्यांचा. त्याच्यानंतर सकाळी उठलो, सगळं मी आवरलं. माई पण गेलेली बैठकीला. घरी माणसं पण आज लावलेत कामाला. इतक्या घाईत आम्ही तयारी केली आणि म्हणजे असं लग्न लागायला आणि आम्ही पोहोचलो. बापरे, त्याच्यानंतर पटकशी जेवलो, काकूकडे जाऊन आली. आता इथे मामाकडे बघितलं तर कोण नव्हतं आणि आता लगेच निघालो, कारण की घरी माणसं आहेत, सो त्यांचा ब्रेक झालाय. 2 वाजता ती येतील, तर त्याच्या आधी आम्हाला जायचं. आणि बाकी काय नाही. कशी वाटते माझी साडी? ये की तुझं तेच गुलाब मध्ये तू फुलतोस तेवढा, ते दरवेळेस काय दाखवतेस ते. चल, आणि मी आले तर लगेच आम्हाला फटका, दोघींचा रिचार्ज मारून द्या. नवीन मम्मीची नवीन मॅक्सी सगळ्यांनी कॉमेंट करा, रेट करा, 5 पैकी किती ते. चला उतरा ना जरा, पायऱ्या उतरवत नाही ना. त्याला शेंगा खायचे. मग काय, त्याला खायच्या होत्या. ही गाई तिच्या स्कार्फला रेटिंग द्या. बाजारातला आहे 10 रुपयाचा. आधीचा आहे तो, पटकन भेटला. शेंगा खायला थांबवलं तर थांबत नाही, मग सांगायचं नाही का, विचारलं नाही. हो, रिचार्ज मारून घेतलेला आहे आली आणि पाठवून देवा, आम्ही सगळं तुझं पेड करतो. हा, जर आमचा प्रॉब्लेम झाला. बाय बाय. चलो चल, वाढ ना आधी. बाय बाय. बघ ना, 7:00 वाजलेत ना. आम्ही आलो, फ्रेश झालो, शुभमचं काम चालू झालं. लगेच माणसं पण बरोबर आली. आम्ही आलो तेव्हाच, त्याच्यामुळे ते काम चालू झालं. त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळं आवरलं, त्यांना चहा बनवून दिला. आणि मला अशी झोप येते ना, ॲक्च्युली काल पण 3 वाजेपर्यंत जागलो, त्याच्यामुळे झोपच नाही झालं. आणि त्याच्या आदल्या दिवशी पण मी दुपारी पण नव्हती झोपली. थोडं 3 दिवस लगातार लग्न ना, त्याच्यामुळे असं जरा त्रास. पण मी थोडीशी पप्पानी कोण आणलेली ती बाफले आणि शेंगा होत्या थोड्याशा, तर त्या बाफल्यात. थोड्याशा खाऊ म्हणजे बरं वाटेल. आणि मी शुभमला ते सांगते की आज आपण घरी नको जाऊयात पालघरला, कारण की ना बिलकुल एनर्जी नाही आहे. म्हणजे आता हे जर काम झालं ना तर आम्ही लवकर जेवून एकदम गुल. मग मी उद्या सकाळी बसने जाईन वाटल्यास, आणि शुभम तर इथूनच जाईल, त्याला तसंही बरं पडतं. आणि माझ्या सोबतीला आहेत नव्या मॅडम. हाय नो, हाव यू? Oh my god, I'm fine, thank you.